योगसाधना काळाची नितांत गरज भाग 11 वैद्य अनघा डफळापूरकर शुभंकर आयुर्वेद पुणे दिनांक 26 ऑगस्ट 2023. आजचा विषय आहे जसा श्वास तसा विचार. आज बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होते, तुम्ही करता का हो प्राणायाम? आम्ही करतो बाबा, रोज न चुकता करतो, पण जास्त वेळ नाही जमत, 5 किंवा 10 मिनटंच होतो. कसा करता हो? असं करून दाखवा म्हटलं की लगेच करून पण दाखवतात. एक एक किस्से असतात आपले प्राणायामाचे. आता थोडं गांभीर्याने पाहूयात की प्राणायाम हे प्रकरण आहे तरी काय. आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती ही 5 प्रकारे कार्यरत असते. प्राणवायू, उदानवायू, व्यानवायू, समानवायू आणि अपानवायू यांच्या स्वरूपामध्ये. या 5 एनर्जीजवरतीच आपल्या शरीराच्या सर्व क्रिया होत असतात. त्यांची वेगवेगळी कार्यक्षेत्र आहेत. हे सर्व प्राणच होत. प्राण म्हणजे जीवनशक्ती, व्हायटल एनर्जी. आपण बोलताना पण म्हणतो ना की अगदी प्राण ओतून काम केलं आहे, प्राणांतिक यातना झाल्या हो, वगैरे वगैरे. तर प्राण ही अशी शक्ती की जिच्यामुळे जीवन चालू राहतं सातत्याने. असा फोर्स की ज्यामुळे अशक्य गोष्टी पण आपण शक्य करू शकतो. शरीराच्या सर्व क्रिया व मनाच्या सर्व क्रियांवरती प्राणाचं वर्चस्व असतं. अशा व्हायटल एनर्जीचा आयाम म्हणजेच विशिष्ट प्रकारे प्राणाला प्रलंबित करणं, त्याचं शरीरातलं वास्तव्य वाढवणं, त्याच्यावरती मास्टरी मिळवणं म्हणजे प्राणायाम. आज जग झपाट्याने बदलतं आहे. जितकं जास्त विकसित राष्ट्र तेवढ्याच मानसिक समस्या पण वाढू लागल्या आहेत. लोक व्यसनांच्या अधीन होऊ लागली आहेत. माणसांच्या विकृत वागणुकीच्या बातम्या वाचून तर मन अगदी खिन्न होतं. लहान लहान मुलं, तरुण मुलं जगण्याचा पुरेसा अनुभव घेण्याच्या आतच स्वतःचं आयुष्य संपवू लागली आहेत. तरुण जर असं वागू लागले तर मोठ्यांनी काय करायचं? असा सैरभैर झालेल्या, घाबरलेल्या, अस्थिर झालेल्या, नको त्या भावनांनी उत्कट झालेल्या मनाला योग्य तो लगाम घालण्यासाठी फक्त आणि फक्त प्राणशक्तीच सक्षम आहे. त्यासाठीच प्राणायाम ही आत्ताची गरज झाली आहे. प्राणवायू हा प्रत्येक शरीरासाठी वेगळं काम करतो. प्रत्येक शरीर जन्मास येताना प्राणशक्ती त्यामध्ये कार्यरत होते. ती त्या शरीरासाठी विशिष्ट शक्तीने काम करते. अन्यथा सर्वच माणसं एकसारखी वागली असती, एकसारखा विचार करणारी झाली असती, त्यांना एकसारखेच आजार झाले असते. त्या प्राणशक्तीला फुल कपॅसिटीने कार्यरत करण्यासाठी शरीरात जे वातावरण तयार करायचं, त्यासाठी आवश्यकता आहे प्राणायामाची. प्राणावर जर प्रभुत्व मिळवलं तर मनावर आपण प्रभुत्व मिळवू शकतो, जे की सगळ्यात अवघड काम आहे. कारण मन खूप चंचल आहे. ते आत्ता असा विचार करेल तर नंतर अजून काही करेल. श्वास हा आपण आणि मन यातील दुवा. श्वसनावर जर नियंत्रण मिळवलं तर प्राणावर बांध घालता येतो आणि प्राण मनावर बांध घालतो. अशी त्यांची साखळी आहे. प्राणायामाच्या द्वारे आपण इतर वेळी जे श्वासावरती दुर्लक्ष केलेलं असतं ते दूर होतं. आपण एरवी जेव्हा श्वास घेत असतो तेव्हा आपल्या नकळत तो घेत असतो. आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण कशा प्रकारे श्वास घेतो आहे. प्राणाच्या गतीवर म्हणजे श्वास आत घेण्याच्या आणि बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेकडे पूर्ण लक्ष दिलं गेलं आणि ती क्रिया सावकाश आणि खोल केली गेली तर आपल्याला नक्कीच प्राणायाम साधता येतो. जसा श्वास तसा विचार आणि जसा विचार तसा श्वास, दोन्ही एकमेकांना पूरक आहे बरं का. कसं ते बघूयात. आपल्या मनात सुंदर विचार आणले, आपल्या डोळ्यासमोर सुंदर चित्र उभं केलं तर आपण वेगळ्या प्रकारचा श्वास घेतो बरं का. काही वाईट विचार मनात असतील, राग आलेला असेल, द्वेष वाटत असेल, आपलं आरोग्य ठीक नसेल तर आपण वेगळा श्वास घेतो. प्रत्यक्षात आपल्याला हे बघायला मिळतंच की राग आला किंवा दुःख अनावर झालं तर आपली श्वासाची गती किंवा लय पूर्णपणे बिघडून जाते. श्वासाची गती प्रलंबित केली
प्राणाचा आयाम केला तर मनावर नियंत्रण येतं आणि विचारांना कलाटणी मिळते. कुणाला राग आला की आपण काय सांगतो? अरे आधी जरा शांत हो, खोल श्वास घे, 10 आकडे मोज बरं. म्हणजेच काय तर तू रिॲक्ट होऊ नकोस, आधी समजून घे नक्की काय झालं आहे आणि तुझा राग येण्याचं कारण तरी काय आहे. त्यासाठी खोल श्वास घेतला की सैरभैर झालेलं मन शांतपणे विचार करू लागतं आणि राग शांत होतो. सो ब्रीथ इझी, थिंक इझी, अँड थिंक इझी, ब्रीथ इझी. अतिशय सोपं सूत्र आहे आणि ते नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पतंजली महामुनी काय सांगतात प्राणायामाबद्दल ते जरा बघूयात. त्यांनी सांगितलं आहे त्याची डेफिनेशन, श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः. म्हणजे श्वसन करण्याची जी क्रिया आहे त्याच्या गतीचा विच्छेद म्हणजे काय, ती प्रलंबित करणं किंवा ती थोडी थांबवणं. आसनातील सहजता आली की पुढची पायरी असते प्राणायामाची. श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं या क्रियेमधील वेळ वाढवणं, थोडा पॉज घेणं, कॉन्शियसली श्वास आत घेताना कसा जातो, फुफ्फुसांचं एक्सपान्शन कसं होतं, पोट पुढे कसं येतं, हे बघत बघत शरीराच्या बाकी अवयवांवर त्याचा काय परिणाम होतो आहे ते अनुभवणं. तसंच श्वास सोडताना तो कशाला स्पर्श करून बाहेर पडतो, पोट कसे सहजतेने आत खेचले जाते हे नीट लक्ष देऊन बघणं. श्वास आत घेताना जो कालावधी लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त कालावधी श्वास सोडताना लागणं हे इथे अपेक्षित आहे. हठयोग प्रतिपिकेमध्ये हा रेशो 1:4:2 असा सांगितला आहे, ज्याच्यामध्ये पूरक 1, कुंभक 4 आणि रेचक 2 या प्रमाणात सांगितलं आहे. प्राणायामाचा जो शरीरावरती परिणाम होतो ना, त्याच्यामध्ये आपण जो स्पीड कमी करतो, जी गती कमी करतो श्वसनाची, त्यामुळे फुफ्फुसातील वायूंचं जे आदानप्रदान आहे, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडणं आणि ऑक्सिजन वायू आतमध्ये पूर्ण सर्व शरीरापर्यंत पोहोचणं, ही प्रक्रिया जी आहे ती सूक्ष्म स्तरावरती आणि बराच काळापर्यंत होऊ शकते. आयुर्वेदाने सांगितलंच आहे की प्राणम शोणितम ही अनुवर्तते. म्हणजेच काय तर प्राण व रक्ताचं सहचर्य असतं. एकमेकांच्या मदतीने शरीरामध्ये या दोन्ही गोष्टी कार्यरत राहतात. रक्त बिघडलं की प्राण बिघडतो आणि प्राण बिघडला की रक्त बिघडतं. रक्ताला जर अखंडित प्रवाहित ठेवायचं असेल तर आपल्याला प्राणायाम नित्यनेमाने करायला पाहिजे. त्याचं क्षेत्र कितीतरी लांबवरती जाऊ शकतं, अगदी कॅन्सरसारख्या पेशंटमध्ये सुद्धा. शेवटी कॅन्सर होणं म्हणजे काय तर एका जागी कुठली तरी गोष्ट ट्यूमरच्या स्वरूपामध्ये अडून राहणं, प्रवाहित न होणं. आणि त्यासाठी आपण जर प्राणशक्तीला कार्यरत करू लागलो तर नक्कीच अशा दुर्धर आजारांमध्ये सुद्धा आपल्याला खूप पॉझिटिव्ह परिणाम दिसू शकतात. पतंजलींनी जो प्राणायाम सांगितला त्यात कपालभाती प्राणायाम जे आहे ते त्यांना अपेक्षित नाही. हठयोगकारांनी ते सांगितलं आहे षटकर्मामध्ये. दोघांचे दृष्टिकोन किंवा उद्दिष्टे वेगळी आहेत, पण ती पूरक आहेत एकमेकांना, मारक नक्कीच नाही. पतंजलींना प्राणायामातून मानसिक आणि आध्यात्मिक पातळी वाढवायची आहे, तर हठयोग प्रतिपिकार जे आहेत त्यांना शरीरशुद्धी आणि शरीर आरोग्य राखायचं आहे. चांगलं शरीर चांगले मन, तसंच चांगलं मन तर चांगलं शरीर, असंच त्यांच्या दोघांच्या दृष्टिकोनातून दिसून येतं. बरेच जण प्राणायामाच्या अगदी इनिशियल फेजमध्येच कुंभक सुरू करतात. कुंभक म्हणजे श्वास आत घेतल्यावर काही काळ रोखून धरायचा, पण हे हानिकारक ठरू शकतं बरं का. साधारणत 4 ते 5 महिने प्राणायामाचा अभ्यास केला अगदी योग्य पद्धतीने तरच कुंभक करावा, हे जास्त चांगलं. रोज नियमित वेळेला, शक्यतो पहाटेच्या वेळेला पोट रिकामा असताना शरीराची पूर्ण विश्रांती झाल्यानंतर सहज आसन स्थितीमध्ये येऊन शांत वातावरणामध्ये संपूर्णपणे आपल्या श्वसनावर लक्ष केंद्रित करून प्राणायाम करत राहिल्यास नंतर अशी वेळ येते की श्वसन सहजपणे एफर्टलेसली होत जातं. प्राणायाम अतिशय सहजपणे होऊ लागतो. जसे की
कार चालवायला शिकताना आधी आपण खूप कॉन्शियस असतो. कुठे ब्रेक आहे, कुठे क्लच आहे, किती ॲक्सिलेटर दाबायला पाहिजे, त्यामागे बराच विचार करून घाबरत गचके मारत आपण कार शिकतो. पण जेव्हा ती येते ना चालवायला, तेव्हा ह्या सगळ्या क्रिया नकळत घडायला लागतात, अगदी सहजपणे. त्यातला आनंद पण किती अवर्णनीय असतो. तसाच सहजपणा प्राणायामाने साध्य होतो. आधी आपण ज्या गोष्टी कॉन्शियसली करत असतो, तो श्वास कसा येतो आहे, तो कसा आतमध्ये जातो आहे, तो कुठेपर्यंत त्याचा प्रवास आहे, हे सगळं जे आपण अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याची नंतर एक सहजता निर्माण होते. आणि त्याच्या पुढची जी पायरी असते ती असते प्रत्याहाराची. त्यासाठी शरीर, आपला श्वास, आपले मन तयार होत जातं. श्वासच आपल्यातला आणि शरीरातला आणि श्वासच आपल्यातला आणि मनातला दुवा आहे. त्या श्वासाची प्रक्रिया प्राणावरती अवलंबून. फक्त ऑक्सिजन पुरवठा म्हणजे श्वास नाही. ऑक्सिजन आत घेण्याची प्रक्रिया ही प्राणावरती अवलंबून आहे. म्हणून कितीही बाहेरून ऑक्सिजनचा सप्लाय झाला तरी प्राणशक्ती कार्यरत नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. व्हेंटिलेटरवरती जे रुग्ण असतात ना, त्यांचा हाच अनुभव असतो. ऑक्सिजन लेवल मेंटेन असूनही प्राणशक्ती कार्यरत नसेल तर चैतन्य राहू शकत नाही. प्रत्येकासाठी ही प्राणशक्ती वेगळ्या पद्धतीने काम करते. तिची क्रयशक्ती आपण आपल्या साधनेच्या आधारे ट्रिमेंडसली वाढवू शकतो आणि त्या आधारे आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लीलया प्रवेश करू शकतो. फक्त नित्यनेमाने करत जाणं महत्त्वाचं, करत राहणं शक्तिमय. आपल्या सर्वांना प्राणावर नियंत्रण मिळवण्याचे साधन म्हणजेच प्राणायाम हे उपलब्ध होऊ दे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आज इथेच थांबते. धन्यवाद. नमस्कार.